सुख हेलो चेक हरि ओम राम हेलो राम हरि ओम पुढे सरका
पुरुष मंडळी असे समोर या पुढे. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 कृष्ण जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सर्व सुखाचे आगल सर्व सर्व सुखाचे आगल सर्व सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरुने वाचोनी संसारी तारक गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निशंक आन कोणी नसेची निष्ठांग आन कोणी आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादे करोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी चंद्र देव ब्रह्मादे करोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितीना संशयाची श्रेणी छेदितीना संशयाची श्रेणी छेदितीना उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुची उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती पुरविते आरती शिष्याची पुरविते आरती शिष्याची वंचना करीते जन दुष्ट नष्ट वंचना करेती जन दुष्ट जन वंचना करीते जन दुष्ट नष्ट वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताते मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताति मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताति इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितीना छेदितीना ज्ञानदेव गुरु स्वामी दास नेने साधनास अनकाई नेने साधनास आनकाई नेने साधनास आनकाई ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास म्हणे गुरुचा मी ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास अनकाई नेने साधनास आनकाई नेने साधनास आनकाई इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितीना संशयाची श्रेणी छेदितीना पार कुमाई ओपार कुमाई पार 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 कुमाई
सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारा सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी नशेची निष्ठंक आन कोणी नशेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव नसेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी नशेची निष्ठंक आन कोणी नशेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव निष्ठंक आन कोणी नसेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव संशयाची श्रेणी छेदितीन संशयाची श्रेणी छेदितीन संशयाची
चंद्रदेव तिसरे निषेधितना सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदी तिना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविते आरती शिष्याची या वंजना करीती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना विठ्ठल सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता कर्पूर गौरम करुणावतारम
संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजयं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सद्गुरुवाचूनि संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा 5 चरणाचा आणि सद्गुरूंचा महिमा सांगणारा असा चिंतनी अभंग आहे. विठ्ठल गेल्या अनेक वर्षापासून सद्गुरूंच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या भाग्यानं दानशूर मंडळींच्या दातृत्वानं हा नित्यनेमानं उत्सव चालू आहे. त्या उत्सवातला आजची कीर्तन सेवा पत्रिकेत जाहीर केल्याप्रमाणे माझ्या वाट्याला आले. तसे वारकरी वैष्णवाचं गाव आहे. सप्ताह म्हटला त्याला दानशूर मंडळी लागते आणि तुमच्या सगळ्यांच्या दातृत्वानं कोणी मंडपाच्या माध्यमातून, कोणी कीर्तन सेवेच्या माध्यमातून, कोणी अन्नदानाच्या माध्यमातून अशा सगळ्यांच्या अन्य सहकार्यानं हा उत्सव चालू आहे. तसं आजच्या या उत्सवातली कीर्तनाची सेवा सकाळचे संत भोजन महाप्रसाद संत भोजन देणारे आपले गावातील हरिभक्तीपरायण श्रीमान मच्छिंद्र नत्तू पाटील यांच्याकडून दुपारचं संत भोजन झालं आणि संध्याकाळचे यजमान श्रीमान श्री हरिभक्तीपरायण निंबादास दत्तात्रय पाटील यांच्याकडून अन्नदानही आणि कीर्तनाची सेवाही अशी दानशूर मंडळींच्या दातृत्वानं हा उत्सव चालू आहे. खरं म्हणजे एवढ्या दिवशी परंपरा हा वारसा चालवण्याकरता या कार्यक्रमाच्या पाठीमागे सद्गुरूंचा आशीर्वाद लागतो. संत कृपेशिवाय असा नियम टिकून राहत नाही. काही गावांमध्ये असे सप्ते चालू आहेत की त्यांची अवस्था पाहिल्यानंतर असं वाटतं यांनी बंद केलं परवडेल. असे काय सप्ते ऐकणारे ठराविक. कीर्तनकार कोणी आणा, बाबा आणा का बाई आणा, काहीच फरक नाही. मंडप पाहावा तो सप्ताहाचा का 10व्याचा हे बी समजा. बरं ऐकणारी ठराविक, जागा सुद्धा ठराविक. जर जागा खाली दिसली समजा गाव जायला तर मरी घ्या होई, अशी अवस्था आहे हो. पण आपल्या या गावामध्ये महाराष्ट्रातून नामवंत कीर्तनकार येऊन गेले. आपण वारी करणारे आहात. आमचे वैकुंठवासी ज्येष्ठ गुरुबंधू मुरलीधर बाबा यांचं हे आवडीचं आशीर्वादाचं गाव आहे. चालू वर्षी मंडळींनी मला आग्रहानं आमंत्रण दिला. येण्याची अडचण आहे पण प्रेमाच्या पोटी यावं लागलं. तसं मंडळीला म्हटलं आता बहुत नवीन कीर्तनकार भरपूर कीर्तनकार आहे. मी आपलं वयस्कर झालो आहे, वय झालं आहे, मी आपला आडी अडचणला मरण धरणला त्या कामाचा मी माणूस आहे. पण मंडळींचा आग्रह आहे. खरं म्हणजे माझ्याबरोबर ते बहुतेक कीर्तनकार गेले हो. मी 1972 पासून कीर्तन करतो. आमचे मुरलीधर काका, सुखलाल महाराज, मूलचंद महाराज यांच्या एका तालमीतली सगळी मंडळी गेली. आमचे गुरुबंधू श्रीपती महाराज एकाच कालामध्ये आम्ही तेही गेले. मी आता जाण्याच्या मार्गावरच आहे. पण जाता जाता चला मंडळींचा आग्रह भेट होऊन जाते त्या दृष्टीने मी आलो. मी काय तुम्हाला नवीन सांगणार आहे म्हणून सेवेकरता मी अभंग जो निवडला तो महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा आहे.
या अभंगातून माऊली सद्गुरूंचं वर्णन करतात. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा, संतांचा, आणि वर्णन करतात तेही संत. खूप मोठा योग आहे ज्ञानेश्वरी असा योग आहे. आधीच विवेकाची गोटी वरी प्रतिपाद्य श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी ऐकणारा भक्त अर्जुन, सांगणारा भगवान आणि विषय ज्ञान असा योग असतो. नाही तर आम्हाला योग येतो. ऐकणारे हुशार, सांगणारा वायवार. काही वेळेला सांगणारा हुशार, ऐकणारे वायवार. काही वेळेला सांगणारे हुशार, ऐकणारे हुशार, विषय वायवार. असा प्रसंग येतो. पण या ठिकाणी महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतात. वर्णन हे किंमत वर्णन करण्याला अवलंबून आहे. विद्वानाचं वर्णन करण्याकरता विद्वानाला लागतो. नैवेद्या गुणाती विद्वाजन परिश्रमम. उंटाकडे लग्न होतं. बळीबाचं काम गाढवाकडे दिलं. तो गाढा आल्यावर उंटाकडे पाहिला असं वर्णन करायला लागला. उंट दादा, ब्रह्मदेवाने खूप लोक निर्माण केले, खूप प्राणी निर्माण केले, पण तुम्हाला निर्माण करत असताना कोणता साचा वापरा होईल? उन्हाळ्या हिवाळ्या 4 महिना काहीच फरक नाही. कधी तयारी झालीच नाही. काय तुमची उंची, काय तुमचे अवयव, कोण वर्णन करतं? गाढव. त्याचं वर्णन झालं. उंट वर्णन करतो. गाढव दादा पुष्कळ महाराज लोक पाहिजे मी, गवई लोक गायन राग रागिने गाणारे, तालासुराच्या पेट्या, पण गाढव दादा तुमच्या आवाजापुढे तोड नाही हो. काय तुमच्या आवाजामध्ये माधुर्य आहे, गोळ आहे. काय यांचं वर्णन किंवा सांगा. वृष्टानांचं गुरे लग्नम गरजपा शांती पाठका अहो परस्परम अहो रूपम अवोधनी परस्परम अहो रूपम अवोधनी. वर्णन करणाराही असमर्थ आहे, ज्याचं वर्णन करतात तेही असमर्थ आहे. इथं तसं वर्णन नाही. महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज या संत मालिकेमध्ये माऊली म्हणतात. जसं वैराग्य म्हटलं की तुकाराम महाराज वैराग्याच्या हातभरी. भक्तिज्ञान आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसे. वैराग्याची महामेरू म्हटलं की तुकाराम महाराजच. त्यांचं वैराग्य काय आपल्या वैराग्यासारखं नाही. आपल्यालाही वैराग्य होतं. आपलं वैराग्य एस टी स्टँडपर्यंत टिकत नाही. काही जगात भांडण झालं असा रागात निघतो, स्टँडपर्यंत बोलत जातो, मी परत येणार नाही, मला पता लागावा नाही, तुमले सापडावं नाही, तुमले शिपले व्हावं नाही. गलीमान लोक म्हणतात आवरा हो, तुमले माहीत नाही हो. येणार नाही, सापडणार नाही, दिसणार नाही असं म्हणणारा माणूस बरोबर संध्याकाळी घरी चहा पिताना सापडतो. हो याचा पता लागा नाही होता ना. काय हे काय वैराग्य आहे का? नुसती भाषा वैराग्य. काय लोक त्या स्मशानात एकमेकाला म्हणतात काय खरं नाही हो, कोणाकोण नाही, काय बरोबर येत नाही, सगळं जागेवर राहतं, एकट्याला जावं लागतं, काही बरोबर येत नाही. असं वाटतं या घरी येते का नाही, याच्या सह्या तरी करल्या हो. काही येत नाही, काहीच खरं नाही, काहीच नाही असं म्हणणारा माणूस गावात कीर्तन ऐकायला येत नाही हो. हे वैराग्य. तुकोबारांचं वैराग्य असं नाही. विवेकासहित वैराग्याचे बळ, विचारयुक्त ज्ञानयुक्त हे खरं वैराग्य. तसं संत मालिकेमध्ये ज्ञानेश्वर मधला माऊली म्हणतात. माऊली का म्हणतात? कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली. ती संस्कृत भाषेत. संस्कृत भाषा जगासी कळेना म्हणून नारायणा दया आली. संस्कृतात असेल
ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता म्हणजे सोनं आणि ज्ञानेश्वरी म्हणजे अलंकार. गीतेवर ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. मग ज्या योगेश्वराने गीता सांगितली तोच योगेश्वर विटेवर, आणि जो विटेवर तोच ज्ञानेश्वर. गीता जेने उपदेश केले ते हे विटेवरी माऊली, आणि तोचे अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी चारा अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. म्हणून गीता सांगणारा योगेश्वर तोच पांडुरंग. अजूनही काही लोक म्हणतात आमचा योगेश्वर तुमचा पांडुरंग. अरे पांडुरंग तोच योगेश्वर, योगेश्वर तोच पांडुरंग. बेसन म्हणजे पिठलं, पिठलं म्हणजे बेसन. खेळाना पोऱ्या बेसन म्हणा, शिकेल पोऱ्या पिठलं म्हणा. पण अजूनही लोक योगेश्वर वेगळा समजा, पांडुरंग वेगळा समजतात. अरे वा, गीता देणे उपदेश ते हे विटेवरी माऊली, तोच अवतार धैर्य अलंकार. आणि ज्ञानाबाई सुंदरी ताराबाई गीतेवर ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ज्या ग्रंथाला तोड नाही. भावद्रोण्या वाची ज्ञानेश्वरी कृपा करेली तयावरी. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न. श्रद्धायुक्त अंतःकरणानं गीता ज्ञानेश्वरी भागवत पारायण केलं. आजही भगवान त्याच्यावर कृपा करतात. कोणी म्हणेल महाराज नाही पारायण करता आला आम्हाला, तर नुसतं ज्ञानेश्वरी म्हणा. तेचे ज्ञानेश्वरी वाचे वदता असाचे, भय कळिकाळाचे नाही तया. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेव ते होतो अखंड वदने वदेतो. वासुदेव ते होतो अखंड वदने वदेतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेव ते होतो अखंड वदने वदेतो. वासुदेव ते होतो अखंड वदने वदेतो. हे संत महात्मे नाम्याचं सामर्थ्य. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञ. ज्ञान ज्ञानाविरित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय निजांग यशी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्यांची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. जसं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा ज्ञान देव देतो. हे सामर्थ्य संत चिंतनामध्ये. आज महाराष्ट्रभर कीर्तनकार पाहतो. आमच्या वेळेला असा एक कीर्तनकार आला, त्याला 12 खजिने ज्ञान. गुरुजी म्हटले बाळ वर्ण किती आहेत? 2. कोणते कोणते? फोडणीनं वरण, साधं वरण. असे विद्यार्थी आळंदीला येतात. पण काय त्या आळंदीचं महात्म्य सांगावं महाराज. एकदा माधुकरीचं अन्न खाल्लं, एकदा इंद्रायणीमध्ये स्नान केलं, ज्ञानोबरांच्या समाधीवर डोकं ठेवलं. ज्ञान होया मूढा मूर्ख दगडा. अति मूर्ख दगडा. मूर्ख दगडा. ज्ञान होया मूढा अति मूर्ख दगडा. अति मूर्ख दगडा. अति मूर्ख दगडा. वा वा, हे सामर्थ्य संतचे नाम. आणि म्हणून माऊलीनं गीतेवर ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आज नुसतं ज्ञानेश्वरी म्हणा, भय कळिकाळाचे नाही तया. सगळ्या जगाला भय कशाचं आहे? मृत्यूचं भय. मर शब्द कोणाला आवडत नाही. काही लोक रागाने बोलतात, वैतागली माणसं काही बोलतात. देवा माझा कसा विसर पडला. देवले कोणा विसर पडावं? देवले यादी येतोय तुमले सुधरावणे. काओ काओ घ्यातो नाही हो आरा हो. अर्धा कामा मर्यादा निरोप, अर्धा कामा जीवता निरोप. काय संतापत लोक बोलतात हो. पूर्वी आम्हाला अशा अनुभवाच्या प्रवासामध्ये त्या अंबाने चांदूर म्हटलं की खूप गर्दी, गाडी मिळत नाही, उन्हाळ्याचे दिवस प्याला पाहत नाही. थोडा संतापात एक दुसरा वैतागेल माझ्याकडे आला. मी संताप मानतो वैताग. हा तो एवढ्या गर्दीत मला म्हणतो महाराज माझी चिठ्ठी कुठे हरवली. म्हणजे मनी सापडत नाही. मी बी संताप माझ.
तो पुढे काय म्हणतो, जर मनी सापडली मग तुम्हाला काम करले आहे तर त्यांना जागावर मला वाटला हुशार लोक पण सगळ्या जगाचं भय जर असेल तर मृत्यूचं भय. पण आज ज्ञानेश्वरी म्हणा भय कळे काळाचे नाही तया असा लिहिला आणि तो ग्रंथ सद्गुरू निवृत्ताच्या फळ ठेवला. हात जोडले तैसे तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले ते तर माझे उरले पायी हा ग्रंथ तुम्ही लिहिला. मी काय ग्रंथ लिहिणार आहे? अहो ग्रंथ लिहिण्या इतकी माझी काय योग्यता आहे? पडे ना वाची ना सेवाय जाणे स्वामीची ऐशा मग ग्रंथाची योग्यता केसे. ग्रंथ लिहिणे इतकी माझी काय योग्यता? एरवी तरी मी मूर्ख वास्तविक पाहता ज्ञानी यांचा राजा ज्ञानी यांचा शिरोमणी ऐके गा ज्ञान चक्रवर्ती उपजताचे ज्ञानी. असं असताना माऊलीने म्हणावं एरवी तरी मी मूर्ख. या म्हणण्यामध्ये त्यांची नम्रता आहे. मोठी माणसं नेहमी नम्र असतात. मोठा त्याला म्हणावं मोठा असून लहान समजतो, लहान त्याला म्हणावं लहान असून मोठा समजतो. विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी काय आहे. व्यवहारामध्ये असा प्रकार बघायला मिळतो. उत्तम जीवन असतं. भाज्या कोशिंबिऱ्या चटण्या जसं आज होतं ना, 2-4 भाज्या दूध गोड सगळं होतं. अन्नदान करण्याकरता संत भोजन देण्याकरता खरं प्रेम असावं लागतं. हे प्रेमाचंही लक्षण नाही. संतांबद्दल आदर असणं हे त्याचं प्रतीक आहे. तसं श्रीमंताचं जेवण भाज्या कोशिंबिऱ्या चटण्या पांढरा भात बटाटा भात मसाला भात राम भात रावण भात श्रीमंताचं जेवण हे आम्हाला देतात दिले आम्ही कशाला नाही मला खोटं मला. आणि मला हात जोडतो मंडळी सावकाश हो द्या गरीबनी भाजी भाकर गोळ करल्या. जेवणारे म्हणतात सप्तावाळाही द्या. भाजी भाकर आहे का? अनेक प्रकारच्या भाज्या कोशिंबिऱ्या चटण्या बासुंदी जिलेबी. मालक म्हणतात चटणी भाकर. याच्यामध्ये त्यांचा श्रीमंतपणा आहे. नाही तर काय लोकांच्या पंक्ती असतात पंढरपूरच्या रस्त्याने वारकऱ्याला पिठलं भाकर ते पिठलं पानावर टाकल्याबरोबर असं वळणं पडत बोगनावर पाणी मग पावशीभर बेसून पीठ कसाला पानं थांबलं हाताने वट लावतात नाही वटला भाकर ऐकतं एकच खांत तो पंगत आहे ना काय दम मारत नाही. घरा 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 आम्ही पिठला आवडतो तो दम मारत नाही. तो पंक्ती मंडळी खाऊ जाऊ द्या गरीब भाजीपाला गोळ करल्या. अरे दे रे तरी गोळ काय करल्या गोळ करणी पोळी पोळी टायनी मागे टायनी उचलाशिवाय गत्यंतर नाही. बुकेनारा काय काम पडी. अनेक भाज्या कोशिंबिऱ्या जिलेबी असावी मग चटणी भाकर म्हणावं. भाजी भाकर काय गोळ करल्या. तसं ज्ञानेश्वर महा उपजताची ज्ञानी ज्ञानी यांचा शिरोमणी. असं असताना माऊली म्हणतात एरवी तरी मी मूर्ख. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज प्रसन्न झाले. ज्ञानोबा माग बाबा काय मागायचंय माग. त्यावेळेला माऊलीने काय मागितलं किंबहुना सर्व सुखी पूर्ण नेती लोकी भजिलो आदिपुरखे अखंडित. काय अंतःकरण असतं. ज्यांना इंद्राईमध्ये स्नान करू दिलं नाही, ज्यांना गावात राहू दिलं नाही, ज्यांना पुरणपोळीला खापड दिलं नाही, जगाने त्रास दिला पण त्रास सहन करून माऊली म्हणतात किंबहुना सर्व सुखी. काय वय होतं 16 वर्षाचं. अवघ्या 16व्या वर्षी जगाने दुःख दिल्यावर माऊली म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ती. जगाचे अपराध साठवण्याची क्षमता ज्याच्या अंतःकरणामध्ये त्यांना माऊली म्हणतात. मग 750 वर्षे होऊन गेल्यावरही 5 लाख लोक आळंदून पंढरीला ज्ञानोबा माऊली भजन करीत चालतात. म्हणून त्यांना माऊली असं नाही म्हटलं किंबहुना ब्राह्मण सुखी किंबहुना आपला आपला भाऊबंद सुखी असं म्हणाल नाही. आमचं वय झालं तरी शेजारी दुःखी आणि तो काही नाही की आम्ही हा प्रयत्न करतो. कोण आमचं लाव घेणार आहे. आघाडी कोण टाकणार. विश्वरागे झाले वन्ने संती सुखे व्हावे पाने योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा
पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जना काठीचे अभंग आहेत, गोड उपदेश आहेत. म्हणून त्यांना माऊली म्हणतात. म्हणून आजही वैष्णवाचे कीर्ती गायले पुराणे साही 18 जणी चौघे. उत्तम कीर्ती राहील मागे असं जेवण जगावं माणसाने. साधू संत देशभक्तांना जाऊन हजारो वर्ष येऊन गेले, पण आजही त्यांची कीर्ती अमर आहे. मरावे परी कीर्ती पुराणे असं वागावं. काही काही माणसं असं वागतात, मला जाय तिकडे पिढी लोका जोडी बांधवलं तुमका विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी कशासाठी खावे शेण जेणे जन थुंकावे. मला असं का वागावं? लोकांनी आपल्याबद्दल थुतू करावं, माणसाने माणसासारखं वागावं. पण काही काही माणसं आयुष्यभर वाईट हो, कोणाशीच त्यांचं जमत नाही. गल्लीमध्ये वाईट, गावात वाईट, भाऊबंधात वाईट, तालुक्यात वाईट. सोप्या बाय सांगायचं म्हणजे बिलावा कोणी उभारणार नाही असं नाहीच हो. अहो घरातले लोकही वैतागून कंटाळून निघून गेले, त्याचं नाव ठेवलं आगुनगारा. थंडीचे दिवस झोपला, दरवाजा बंद केला, झोप. आता झोपेचे प्रकार असतात. काही लोक अशी झोपतात, झोप लागली की तोंड उघडतं, पोस्टाची पेटिया. काहींची झोप डोळेवाशी झोप, काहींची झोप हनुमान झोप. आजूबाजू गुद्दा लागला की उठी जाणं पडशील गाव. काय अशी झोपतात, झोप लागे बंद गादीवर राहतात. एकदा झोप लागली, जर तुम्ही सकाळी पाहिलं तो चुळापान गादीदार. चक्री झोप दिंडीमध्ये पाहायला मिळतं. बिड्याड तिकडे, तो तिकडे उठतो. तसा घरा एकटाच, नाव त्याचा आगुनगारा. पोरं सोरं कुटुंब निघून गेले. चक्री झोप फिरता 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 भिंतीला पाय लावून दिला. काय त्याचं निश्चित झटका आला, तसाच मेला. लोक म्हणे का आगुनगार काय दिसत नाही, जाऊ द्या हो, काय त्याचं नाव काढतात. खिडकी उघडून पाहिलं, भिंतीला पाय लावून मेला. सगळ्या गावात जाय झाला, आगुनगारा मेला. लोक परत यात्रेला आले. आता रात्रभर भिंतीला पाय लावणे कोण शिवपिठी आणतं. वाकडा झाला. आंघोळीला दगडा उभा केला, असं वाकडा उभा. पाणी टाकलं, डोकंच ओलं झालं, अंगावर थेंब पडणार नाही. म्हणजे नानाजी घन लोके मरणार होती. इथला तिकदारने भाऊ भावना वाकडा, बजण्याचा वाकडा, गामा वाकडा, मरताना बी वाकडाच मरणार म्हणा. शेव तीक पुरी करायला घ्या म्हणलं, याला म्हणून तिकदार. उचललं त्याला डोलीवर ठेवलं, डोलीवर वाकडा. एकाने पाय दाबा उठी बसणं, एकाने डोकं दाब पायवर. लोक म्हणे काय करणार, अहो काय सुद्धा मला दखात नाही. बहिणी महाराज बोला, महाराज बघा ते पंचांग हा कसा काय मेलाय. बळजी भावाने पंचांग काढली, म्हणजे याला गाव पंचांग आहे. अहो प्रत्येक वाडा म्हणा एक एक लय जाई. हा प्रत्येक वाडा म्हणा म्हणे. हा म्हणे महाराजाला उपाय आहे काय. या दुसऱ्या गावनं शिवमाशेल गाव आपल्या काय निघाली प्रेत यात्रा. त्या लोकांना समजलं आगुनगारा मरणं आपली शिवमा लागला नाही. त्या काढायला शिवणार तुम्हाला आगुनगारा आमली शिवमा मारा माऱ्या. कोणा डोकं फुटणं, कोणा मोबाईल फुटणं, कोणी गळाय तुटली, कोणी चष्मा फुटणार. थांबा 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 का रे तुम्ही आपण शेजारी एवढ्या मारा माऱ्या कोणामुळे, यानामुळे. म्हणे अहो तू मरेलच आहे. मरेलवर सुद्धा लढायला राहिला. म्हणजे यांनी खोळ मोळा काय खोळ यात झाले बांधा प्रत्येकाने 5-5 काट्या मारा सुरुवात केली. काय योग त्या रस्त्याने PSI साहेबाची गाडी. त्यांनी पाहिजे कोणता अतिरेक झाले बांधवाचे बम काढायला. पोलीस स्टेशनला फोन केल्या, गाड्या आल्या घेराव, बॅठो नाही राज आहे बॅठो. मारी ठोकी गाडी म्हणजे जेल नाही वरा बस. एक मात्र काही ठिकाणी मागून आला, नाही वरा साहेब हा कालचा मेला होता. हां कालचा मेला होता, मग आज का बरं बम काढायला. कालचा मेला माणूस त्याला हाच का मारतात. ज्या ते तुम्ही त्याला मारतात त्या ते जिवंत आला पाहिजे. 302 कलम भेटो सगळी गर्दी जेल मग. आणि त्या बाया उष्टातोंडी वाटतं फिरायचं. तर निरोपणा तुम्ही उरकायल्या म्हणे का बरं
बडी गर्दी जन्मात आणलं गे हा बाया म्हणे हरभरा बिवाला हरभरा कोण पहिली एकच दल्ली म्हणे त्यांना जे मैसूर देत नाही त्या बी जन्माचा का लाग्या नानाजी तुमनं वय का जन्मा यावं ना तुमने जन्म बसाडी या घर चला वर्गणी करा आणि ग्रामपंचायत जायचे पुतळा बसाडा बसतात का लोकांनी शिलगा हो कदा रोग आखो गाव घाललाय ना महाराज असं का वागावं तू का म्हणे का मर्जी सरे उत्तमची उरे कीर्ती माझी मग साधू संत देशभक्तांना जाऊन हजारो वर्ष होऊन गेले आज आम्ही त्यांच्या नामाचा जयघोष करण्याचं कारण त्याने आपलं जीवन पुण्यमय केलं आणि समाजाला सन्मान दाखवला आणि म्हणून याच कुठे आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणून त्यांना माऊली म्हणतात आणि म्हणून माऊली या अभंगातून आपल्या सद्गुरूंचा महिमा सांगतात तुम्हाला संसार दुःखातून संसार सागरातून तरुण जायचं असेल सद्गुरूच समर्थ आहे दुसरा कोणी कारण या संसारातून तरुण जाण्याकरता आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केला पण ते कोणालाही शक्य झालं नाही करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थ्य कुणालाही संसारातून तरुण जाता नाही कारण संसार म्हटला दुःख बांधवळी आया संसार आलिया संसारात सुख नाही कोठे संसार दुःख मूळ चौकळींगळ अनेक दुःखे सांगू किती सकल संसाराची सुखी दुःखाची निवृत्ती व्हावी आणि सुखाची प्राप्ती व्हावी या आशेत आपला जन्म चालला सर्व सुखाची आशा जन्म गेला आज बरोबर उद्या बरोबर इकडून बरोबर तिकडून बघेल असं म्हणता म्हणता आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू बनतो हे तैसा झाला उडा उडा जागा पाठी भयाले मोठी पंढरी वाचोनी तुझा भाव नाही कोठी उडा उडा जागा पाठी भयाले मोठी असा संसार आहे आणि मग संसारामध्ये रात्रंदिवस आम्ही दुःखाचा अनुभव भोगतोय आणि म्हणून या अशा या भयानक संसारातून भवसिंधूतून तरुण जायचं असेल तर सद्गुरूच समर्थ आहेत दुसरा कोणीच नाही हेच माऊली अभंगाच्या प्रथम चरण सद्गुरु वाचोनी संसारी तारक 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 सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी संसारी नसेची निशंका आन कोणी नसेची निशंका आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी 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 माऊली म्हणतात भयानक असा जो हा भवसिंधू आहे संसार सागर आहे याच्यातून तारून नेण्याकरता सद्गुरू समर्थ आहे. सद्गुरू वाचोनी संसारी तारक नसेची निशंक आन कोणी नसेची याचा अर्थ दुसरा कोणीच नाही. ऐकणारा जो साधक होता तो अभ्यास होता. म्हणतात माऊली आम्ही दरवर्षी सप्ताह करतो कीर्तन ऐकतो वाऱ्या करतो आम्ही तसं ऐकतो. तुकाराम मला सांगतात बाप हो संसार सागरातून तरुण जाण्याकरता चिंता करू नका.
संसार सागर तरता कार्य करीतसे चिंता पैल उभा दाता कटीकर ठेवून. तो भगवान विटेवर उभा आहे. तो भगवान तुम्हाला तारून नेणार आहे. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी. तुकाराम महाराजांना भगवान तारून नेणार आहे. तो तुम्हाला भविष्यातून तारणार आहे. तू विटेवर उभा आहे, चिंता करू नका. भगवान अर्जुनाला गीते सांगतात तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. अर्जुना, या संसार सागरातून मी तारून नेतो. दैवेशा गुणमयी मम माया दुरत्या मामेव प्रपद्यन्ते माया मे तां तरन्ति येथे एकती लीला तरले हे सर्व भावे मज बदले दया आईलीचे थरिये चरले माया झाळ. भगवान म्हणतात त्या भवसिंधूतून भवसागर मी तारतो, काळजी करू नका. तो हा उतरेल पार भव दुसरा. संसार सागरता कार्यकारी चिंता पहिले उभा जाता कटी कर ठेवून. आणि तुम्ही म्हणता सद्गुरू तारतात. सद्गुरू तारतात असं म्हणा, पण नसेची दुसरा कोणीच नाही. इकडे तुकाराम महाराज भगवान तारतात. गीतेमध्ये अर्जुनाला सांगता भगवान म्हणता मी तारतो, आणि तुम्ही म्हणता सद्गुरू तारतात, दुसरं नाहीच. ज्ञानोबराय म्हणतात सद्गुरू तारतात हेच खरं आहे. एकदा काय झालं, नावेमध्ये अशी शिकलेली मंडळी बसली. नावाळे यायला उशीर झाला. ते म्हणतात काय रे आपल्यापेक्षा नावाळे हुशार असेल का? ती म्हणजे तो काय हुशार असेल, तुमचा पगार काय, माझा पगार काय. दुसरा म्हणतो पगार कमी, आडी खात जास्त आहे. काय तो नावाळे हुशार आहे, सोडा दोर सोडला, नाव ढकलली, तापी दोन्ही काढ. बरोबर मध्ये नावाशी गेली. मध्ये गेल्याबरोबर अशी जी नाव होती ती अशी झाली. हा बी काळ सुटला, तो बी काळ सुटला, नाव नाही. एक पडलं का हो नाव कुठं जाय राहिली म्हणे पलीकडे निर्दा का कुठं जाय राहिली म्हणे उखैदरण. हां उखैदरण आपल्याकडे पलीकडे जायचे. पलीकडे जायचं होतं ना, मग त्याला येऊ द्यायला पाहिजे होतं. नाव तारी हे साचार, नाव तारते खरंय. माझी बैसले थोर थोर, आपण समर्थ आहोत, थोर आहोत, पण तार केविन पहिलं पार समर्थ नर न पवती. नाव जरी तारणारे असले, बसणारे जरी समर्थ असले, पण एक नावाळी नसेल तर नाव पलीकडे जाणार नाही, जाईल ती गंगासागर. तसं भगवान ही नौका आहे आणि सद्गुरू हे नावाळी आहेत. भगवान नौका जे तारणारे असली, पण सद्गुरू नावाळी असेल तरच ही नाव भवसिंधूच्या पलीकडे जाईल. म्हणून सद्गुरू वाचोनी संसारी तारक नसे ती निष्ठंक आन कोणी. दुसरा कोणी नाही. तो साधक मला पटलं मावल्या. आम्हाला सद्गुरे नावाळे आहेत, भगवान ही नौका आहे. भगवान रूपी नौका जी तारणारी असली, पण सद्गुरू नावाळी असते तरच ही नाव भवसिंधूच्या पलीकडे जाईल. दुसरा कोणी नाही. पटला मला. मग माऊली हे जे देव आहेत, इंद्र चंद्र ब्रह्मदेव, हे नाही तारू शकत का? माऊली म्हणले ते काय तारणार आहे, ते असंच कर्ज त्यासाठी फिटत नाही. त्या दुसऱ्याचं काय कर्ज फिटते. तो इंद्र चंद्र ब्रह्म हे दुःखी देव आहेत, हे भ्रष्ट देव आहेत. त्यांचा भेद भ्रम संशय गेला नाही. हे जगाला काय निसंशय करतील हे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र
पोतभर मुरवरा खाण्यापेक्षा पावशेर बदाम खायला परवडतं. थोडी मंडळी पण पाठांतर गायन ताला सुरात कोणत्या प्रमाणाला कोणते चाल लावणं हे सुद्धा शास्त्रच आहे. म्हणून यासाठी आहे असा शिक्क्याचा माल लागतो, कंपनीचा माल लागतो. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना. हे काय लोकांना तारणार आहे? त्यांचा संशय भरम गेला नाही. तो इंद्र त्याचा काम पुरा झाला आणि तो आईलेकडे गेला. गौतम ऋषी शाप दिला. परिणाम काय झाला? इंद्रा पडले बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाला भजनाचा. त्याचा काम त्याला आवडता आला नाही, तो दुसऱ्याकडे गेला नाही. सगळे अंगाला भकं पडले. बरं इंद्र किती देव? इंद्र पुण्य येतो म्हणतो इंद्र. पुण्य संपलं, इंद्र आणि उंद्र एकच किंमत. मग त्या पुण्याची पावटी सरे सवेच इंद्रपणाची उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य संपलं, त्यालाही जन्म त्यालाही मृत्यू. म्हणून भगवान म्हणतात सांडून श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवाचे करिता भजन. ते देवचे मृत्यूग्रस्त पूर्ण मा भजतयाचे जन्म मरण कोण निवारी. म्हणून हे जे देव हे भ्रष्ट देव आहेत. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी. हे ब्रह्मदेव कामाचे आहे, ब्रह्म करण्याची गरज आहे. असे भ्रष्ट देव दे जगाला काय चालतील? संशयाची श्रेणी छेदितीना. त्यांचा संशय भ्रम भेद गेला नाही. दुसऱ्याला काय निसंशय करतील? अहो दुसऱ्याला सुखी करण्याकरता स्वतः सुखी असावं लागतं. राणी दुःख्यात दुःखी भेटली. अहो दुःखाजवळ दुःख गेलं सुख मिळेल का? एकाला असा आजार झाला तो डॉक्टर गेला. म्हणजे डॉक्टर मला लांबचं कमी दिसतं. डॉक्टर म्हणजे कुठपर्यंत दिसतं? ते तुळशी वृंदावन आहे ना तिथपर्यंत ते दिसतं. डॉक्टर उठून उभे राहिले मग तिथं वृंदावन आहे घ्या. आता कोण कोले चष्मा बसाय रोगाला दिसत डॉक्टरला दिसत नाही. यांच्याकडे गेलं दुःख द्यायचं तुझं सांगा तुम्ही. तसे हे देव भ्रष्ट आहेत. यांचा संशय गेला नाही, भेद गेला नाही, भ्रम गेला नाही. आणि संशय भेद भ्रम हे दुःखाला कारणीभूत होते. संशय जेवढा तेवढं दुःख. एक म्हणजे हाटलीमध्ये गेला बोलला वाचा 1 रुपयात साखर मी दूध मिळेल. आडलं गेलं दूध घेतलं, दुधात साखर नाही. पैसे मालकाचं भांडायला लागला. का हो तुमची हाटली भ्रष्टाचार आहे, दुधात साखर नाही. मालक म्हणे नोकरी विसरला असेल. अहो पण माझं नुकसान झालं ना, बिना साखर दूध प्यावं लागलं म्हणे. द्या माझ्या वेळेला साखर. आठ मालक म्हणे काय रामपाय राम बरोबर ओढा राहिला. साखर आणि साखर दे. साखर खाल्ली. हाटलीचा ओढा उतरला. त्या हाटलीसमोर असा गरगर फिरायचा, खाली बसायचा. आणखी चक्रा मारायचा, खाली बसा. हाटेल मला कसा भरम झाला संशयाला न जाऊन दुधात पाल पडले शर. हा जर मेला आणि यांचा हाटलीत दूध घेतला वापलेली मारी. हाटे मला गल्ल्यावर उठला, स्वयंपाकारामध्ये गेला आणि 40 दूध बघू ना कानी कर देणं आणि गल्ल्यावर येऊन बसला. अहो गरगर फिरतो, खाली पडतो. लोक गोया होणार हात धरा. का रे आजारी आहे का? नाही नाही. डोकं तू नाही नाही. तब्येत नाही नाही. मग गरगर कावर फिराय ना. मग दूध मग साखर पकायला ना. आटे मला म्हणे काय बेकार मग यांना वायबारपणामुळे 40 दूध फेकायचे. म्हणजे संशय इतका वाईट आहे, भ्रम इतका वाईट आहे. भ्रम हे दुःखाला कारणीभूत आहे. ही रेल्वे नवीन निघाली, जुना दृष्टांत. रेल्वेमध्ये लोक बसायला घाबरायचे. अहो काय रेल्वे त्यांना पाहिलं शेतावरून घरी पळून यायचे. त्यांना असं वाटतं न जाऊन आपली मागेनं फिरी. एका मुलीला भेटायचं असं ती पडलेला मुलगी आली नाही, कपडे घेतले, पिशी भरली, स्टेशनला तिकीट काढलं, गाडीमध्ये बसला. पहिला प्रसंग आला चेकर, तिकीट तिकीट. हा चेकरवर घाबरायला लागला. घाबरत घाबरत तिकीट दाखवलं. चेकरे पाहिलं लोक तिकीट काढत नाही तरी घाबरत नाही. याने काढलेलं आहे, याला घाबरतो का? भोळा माणूस आहे. चेकरी बी गंमत केली. तिकीट पाहिलं म्हणजे तो आवरत का तिकीट आहे? आवरत का? तो जास्त गुमाला घ्या. काय तिकीट मासरे हो, माणसाची बारी बाईने तिकीट देते ना. चक्कर पुढे गेला. अहो चिंता करत बसला. का तिकीट मास आहे, कुशाला बाईने तिकीट दिली. याचा काय नाही का माणसाच्या बारीमध्ये बाईचे पुढे फजिते व्हायला नको. मग त्याने काय सुधारणा केली, पिशीतून पातळ काढलं, कोपऱ्यामध्ये गेला आणि ते पातळ नेसून घेतलं, गुंगूट घेतला आणि पण चेकर मागे मला अजून स्टेशन आलं नाही. या बाकावर तो बाई नव्हती आणि अशी आबडदोबड बाई आली कुठून.
असं मानतात का साडी नसायचं का असं आपण जोड पाहून बरं शेकारी पाहिला काय वेळा माणूस आहे. सहज बोललो मी आवृत्त तिकीट यावा बाई होऊन गेला. आला चेकर तिकीट आता याला हिंमत आली बाईची तिकीट आपण बाई झालो. हळूया त्यांनी तिकीट दाखवलं. चेकरी तिकीट व्हायला मला येतो मर्द का तिकीट आहे तू म्हणे हा. तेव्हा मला आवरत आहे ना आता म्हणतो मर्द का तिकीट आहे. आता मर्द होणे का सातबार काढणं पडेल. तो मर्दच होता वायबारमुळे आवरत झाला. याला कारण भ्रम. म्हणजे हे भ्रम संशय हे सगळे दुःख देणारे आहेत. हे जे देव आहेत हे भ्रमिष्ठ आहे संशय आहेत. हे काय जीवाला निसंशय करते. विठाला जेवढा संशय तेवढं माणसं दुःख भोगतात. संशय करायचा वाईट बघा. एक कर्मठ म्हातारा पंढरीला गेला. पहिलाच प्रसंग जुना दृष्टांत. आता पंढरीला लोकांना या अभिमान पाया पडायचं. मग तू बरं होय होय वारकरी मग पाय रे वारकरी पंढरपूरला गेला त्याला संशय नसतो. चंद्रबाई स्नान करतो दर्शन बारीत उभा राहतो दर्शन घ्या म्हणून वारकरी होऊन पंढरीला गेला तर महत्त्व कळेल. वारकरी नव्हता पंढरपूर संशय घेतात लोक. खरंच चंद्रबागा पवित्र आहे का. खरंच पुण्यकाने अशी भक्ती केली का. खरंच देव विठू उभा आहे का. संशय राहता पुण्य भेटेल का प्राप्त नाही होणार. तसं तो कर्मठ म्हातारा पहिल्यांदाच गेला. तांब्या घेतला सोळं घेतलं काठाने लोक म्हणे का रे भाऊ बरा गर्दी मग चालला ना झाला एकटा बाजू चालला ना बडजी कोणी शिव नये म्हणून देत नाही हातलंय एकाने हात लावा म्हणे शिवशिर मारे शिवनी पंडितच्या लोकांना या विमान. पण तो कर्मठ म्हातारा काठाने आता काठाने काय असं पाय भरला. मग भरला वे कसरी ते निघी जाय. लोक जाय ना तू पाय तरी उभा राहिला कसा ना भाई का त्या ना भाई अरे कसं रे पण संशय पाय कसा ना भाई का त्या ना भाई कसा ना काय लोक हात लावून लय जाऊन काय गरज होती का कसली ते तर निघी जाता. संशय तेवढा दुःख. गेला चंद्रभागा पाणी गडवळे पण पवित्र आहे. तो एवढ्या पाण्यामध्ये गेला बुडी मारली. गंगे देव उभ्यात योजना शतैरपी मुच्यते सर्व पापे विष्णू लोकम स गच्छति. गंगेचे म्हणे येते व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले संधिंकू. बुडी मारली आणि तीर्थ घेतलं. तीर्थ घेण्यामध्ये काहीतरी कशात अटकलं. खखरी बाहेर काढलं बातना तुकडा ओ अहो कोण करणार होई अरे फेकी दे नवीन तीर्थ चंद्रभागा मग काय बी हात मिळी लागेल. काय लोक माळा घालतात सप्ताह वाराही लाग माळा घालतात जेमतेम 2-4 महिना काढतात पंढरपूरला येतं चंद्रमा बुडी मारतं ती मला अशी वर निघत अशी वास अहो हात जोडस जाय माय गंजी उभाया तो वर ते वावालं अवेडे अंग दो यांना हात नाही लागस. देवनी माया वाढलंय देवनी नाही रे त्या वायबारी चंद्रभागा आहे. कोणा टावेल व्हायच्यात कोणा पॅन व्हायच्यात कोणा धोसरं व्हायच्यात. तसं एवढं बात तुला टाकी ती नवीन तीर्थाची अल्पाला दोष आहे. गंगोदक जारी झाले मध्या भांडा आले. गंगा पवित्र आहे. भांड दारूचं असेल तर ती गंगा अपवित्र होते. कला अल्पाला दोष आहे. कल्पना 2 लोकांचा स्वयंपाक आहे. कुत्र्यानं तोंड लावलं फेकून देता येईल. पण कल्पना करा भंडारा आहे 200 क्विंटल तांदूळ भात केवढा होईल. लिंबा एवढा भाताचा गंजा 100/100 वरण कळाया 10 खेड्यांना आमंत्रण. तुम्ही भात वाळा तुम्ही वरण वाळा याच बादल्या त्यात पण पराती त्यात पण खुरपा त्यात पण चमचा तेवढा कुत्रं होणं एवढा भात गंजा तोंड लावा. मग हाड म्हणते हो ना लोक म्हणजे नाराजी यांनी खोडच मोडा. आता खोड मोडा टाईम आहे लोक जेवायला राहणार म्हणजे गाव माहीत कुत्रं बेकार आहे. इथला लोक भाता गंजा तोंड लाई देणं यानं कामच कर द्या. अरे 5-50-100 लोक त्या बातमध्ये उभा राहणार तगाऱ्या बारल्या हाड पुढे लिंबाला भात नाका मागे लोक कुत्र कसं पै चन्न भातवर चला मग दूर होणार तगाऱ्या आणणार हाड वर जाई बस याच ना हात पुरत दिन कुत्रा येत नाही. लोक म्हणे का हो लोक जेवायला राहणार तू वर जाई बस ना. एकच मिस्त्री बांबू आणला बांबूर होता मला गरम भात ना तुम्ही थिजी घ्या तिकडनं बाजूचे कुत्रं गडबड गडबडत भुदंग वरण निकळे. मग
बाते बात वरण नाही सध्या एवढा वरण मग कुत्रं येते जाय वर येते जाय वर ये हात बी पुरे नाही कुत्रं बी निघे नाही कोण म्हणे दारण टेकाय कोण म्हणे कुत्रा तो नाही बरं वरण चाय काढ जेमतेम काट रोवून उडी माहिती कुत्रचा लोक म्हणे का हो आता काय करतात कुत्रा सत्यानाच का टाका लोक जेवायला राहणार एक वयस्कर मालकरी होता घाबरू नका पावड्याला या आणि या पायऱ्या पायऱ्या दसरा मग नानाजी अहो भात वळायचे पण वरण या मग जेपीच नाही चालणार की यानं काय करायचं नानाजी म्हणे एवढा वरण मग एक कुत्र कसं लागत निघे ना ते करायला संशय केला की बाजा गेला आता महाराज लोकांना चहाला बोलवतात काही महाराज चहा घेत नाही दूध घ्या गाय गाय म्हणजे दूध आणलं उठ्याला पाय महाराजांनी पाहिला हो दुधात माशी पडली मालक म्हणता मासा मारा बसा दुसरा आणतो हुशार मालक तेच का पैसे गार म्हणलं जात महाराज असली तेच खकारात गेली खुकारात गेली संशय गेला की बाजा गेला तसा तुळशी पान ठेवा बसवा पंक्ती आलपळा दोष नाही मधला दोष नाही तसं गंगा महत आहे पण हा कर्मट कोण राहावे दिनं पंढरपूर सोडी निघाला चंद्रभागाच्या काठा वरती एक बाई भांडे काय म्हणे बाई कोण आहे तू म्हणे भाऊ एवढा का तर लाडा काय होतं बघ ना म्हणे भात चांगला होता का म्हणे उष्टा हिता दुर्गा पैसे लागले म्हणे मला विटाळ शिवायचं नाही हो विटाळशी बाई हिचा करता भात आता काही पंच सांगणं काम नाही जेवढा संशय तेवढं दुःख बस द्वारकेला जावं प्राश्चित्य घ्यावं दिलं पंढरपूर सोडून निघाला द्वारकेला 10-12 किलोमीटर पायी चालून गेला भूक लागली तहान लागली समोर एक म्हातारी आली म्हणे आजी इकडे पाणी आहे का म्हणे भाऊ 2 किलोमीटर पाणी नाही का बरं फार ताण लागले म्हणे आजी म्हणे सोपारी देऊ द्या म्हणे पिशीतून सोपारी खाल्ली सोपारी दिली सोपारी खाल्ली आजी म्हणे महाराज इकडून कुठे आले कोणत्या गावाला चालले तुम्ही अर्ध तिकीट आहे का फुकट माहिती 10-5 मिनटं गप्पा झाल्या बडजी म्हणे आजी आई सोपारी कशी फुटत नाही कशी फुटी भाऊ सो म्हणा त्याने खायला तो इथे फुटणीच नाही तो म्हणे आ भाऊ आजी कोण खायला तो म्हणे मी अहो कुणी खायलो कटायवर नका ठे देऊ अहो कुणी तो म्हणे भात भरा होता रे बाप सोपारीने मार जेवढं संशय तेवढं उठला निघाला 2 किलोमीटर चालून गाव दिसला गावाबाहेर बसला तरुण मंडळी आले महाराज लांबून आले जेवायचं का आहे का ब्राह्मणाचं घर म्हणे आहे चला म्हणे ताई बळी आले स्वयंपाकाला शिदा आम्ही आणतो लोकांनी शिदा आणला बाईने स्वयंपाकाला वरण भात भाज्या पोळ्या महाराज जेवायला बसले 2 घास खाल्ले ब्राह्मण बाई आली म्हणे महाराज बरंच आहे तुम्ही घरपाशी होणार एक शंका आहे विचारू का याला दाखवत पण ना वाट काय दांगडून काय नाही म्हणे काय शंका आहे म्हणे महाराज अहो मना आंडोर आहे म्हणे मग महाराज याने मुंज करू का सुनता करू हां काय म्हणे मुंज करू का सुनता करू असं का बरं म्हणे पहिलं घर मुसलमान होतं आणि दुसरं घर बामण नाही याने मुंज करू का सुनता करू बामण तोंड टोकतो रडे म्हणे ताई पहिले मना सांग मी समाधी लिहू का कबर बांधू म्हणजे जेवढा संशय तेवढं दुःख आणि म्हणून संशय हा दुःखाला कारणीभूत आहे म्हणून बाबा हे जे देव आहेत ना इंद्र चंद्र ब्रह्म हे यांचा संशय भ्रम गेला नाही दुसऱ्याला काय निसंशय करते मग संशयाची श्रेणी छेदेतीना इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदेतीना मग महाराज असे जे सद्गुरू आहेत जीवाला संसारातून तारून येतात मग त्यांची ओळख आम्हाला सांगा महाराज ती ओळख 3ऱ्या चरणात उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती 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 उघडे परब्रह्म
प्रिय इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी ओळे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविते आरती शिष्याची ते शिष्याचं मनोगत पूर्ण करतात. एका जनार्दनी शिष्य संत पूर्ण करते मनोरथ. शिष्याचं चित्तहरण करणारे हा सद्गुरू असतो. वित्तहरण करणारे निश्चित गुरु असतात. अलीकडे वित्तहरण करणारे गुरु आपल्याला पाहायला मिळतात. पण ज्ञानोबरासारखे शिष्य सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज सांगते सद्गुरू निवृत्तीनाथांनी म्हणावं देवा अवज्ञा कधी केली नाही येणे गुरु शिष्यपण सिद्धी नेले माय बापे आम्हा त्यागेले जेव्हा ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. निवृत्तीनाथांनी म्हणावं की ज्ञानोबरासारखा शिष्य आता ऐसे कोणी होणे नाही. तुकोबरांचे सारखे सद्गुरू निळोबरांचे सद्गुरू शिष्य आपल्यावर गुरुनी कृपा केली नाही म्हणून त्यांनी 42 दिवस धरण धरलेले अन्न नाही पाणी नाही. प्रत्यक्ष त्यांच्या तपश्चर्याला बघून भगवान आले. निळोबा डोळे उघडा. निळोबारायांनी डोळे उघडून पाहिलं. पांडुरंग कांती दिवे तेज झळकते रत्नकिरपा प्रभा गणित लावण्य तेज पुंजारी तिची शोभा विठ्ठल कर्नाटक असं भगवंताचं स्वरूप पाहिलं. निळोबाईने डोळे लावून घेतले. भगवंतानी पाहिलं. निळोबाईने ओळखलं नाही. निळोबा मला ओळखला मी कोण आहे. गतिभ्रता प्रभू साक्षी निवास चरण प्रभाव प्रलय स्थानम निदानम बीजमव्य जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले विश्वाचा जनिता जयापासून हे सकळ ब्रह्मांड झाले. असा जगाचा मालक भगवान परमात्मा मी आहे. निळोबाराय म्हणते देवा मोठ्या माणसाने चूक करू नये. शहाण्या माणसाने आमंत्रणाशिवाय जाऊ नये. प्रार्थीला वाचोनी आला सिका प्रार्थीला वाचोनी आला सिका तुझ्या लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थीला वाचोनी आला सिका प्रार्थीला वाचोनी आला सिका बोलाविले कोणी प्रार्थीला वाचोनी आला सिका प्रार्थीला वाचोनी आला सिका. एवढा सद्गुरू भाव पाहिजे. प्रत्यक्ष जगाचा आम्हाला भगवान निळोबारांच्या पुढे निळोबारांचा देवा येथे तुझ्या लागी बोलाविले कोणी प्रार्थेला वाचून आला सिका. मी तुझं नावही घेतलं तुझी प्रार्थना केली नाही. प्रल्हाद कैवारी दैत्याशी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी. त्या प्रल्हादाला त्रास होत होता. तो नारायण नारायण तेव्हा धावा करत होता. त्याच्याकरता तो धावत गेला ते बरोबर आहे. पण तैशावरी संकट नाही बा मधला तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा आणि तुकयाचा धावा करीत असो. इतकी निष्ठा गुरुवर पाहिजे. एवढा भाव गुरुवर पाहिजे. गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै गुरुवे नमः. असे जे शिष्य असतात त्या शिष्याचं मनोगत सद्गुरू पूर्ण करतात. म्हणून
शिष्याचा अधिकार असावा आणि गुरुची योग्यता असावी. नाही तर उगीच कोणाला शिष्य करत बसू नये. गुरुचाही अधिकार नाही, शिष्यांचाही अधिकार नाही. अशी मूर्ख शिष्य का गुरुने केले. दोघेही मूर्ख, दोघांमध्ये भांडणं. गुरुजी म्हणजे तुमच्यात भांडणं होणार, मी कामं वाटतो. तू उजव्या हातापाय सेवा कर, तू डाव्या हातापाय सेवा कर. दोघं यायचे, मुकाट्याने हातपाय दाबून निघून जायचे. एक दिवस हा गैरहजर, हा हजर. गुरुजी म्हणले बघ, हात मार, डावा हात काय दुखत नाही, उजवा हात दुखतो, उजवा पाय दुखतो, याचीच सेवा कर. तो म्हणे गुरुजी त्यांना आपलं जमत नाही, त्यांना हातले मी हात लावा. गुरुजी म्हणले माझी आज्ञा आहे, फार दुखतो, तू ठीकच आहे ना? आहे. माझी आज्ञा याची सेवा कर. हा त्याचं याचं जमत नव्हतं म्हणून त्यांनी अशी सेवा केली, ती कशर गुरुजीनं हातवर काढली. अशी सेवा केली, सकाळी उठल्यावर गुरुजीनं हात मागेन पाय पुढे, हात बी असा आणि पाय बी असा. दुसऱ्या दिवशी तो गैरहजर, हा हजर. याने पाहिलं बाबा गुरुजीने अशी काय अवस्था झाली. जरा गुरुजी म्हणले मूर्खा तू काल आला नाही, हे बघ. अरे रात्रभर मला झोप आली नाही रे, हातही सुद्धा पाय सुद्धा. तोही मूर्ख होता. तो म्हणे गुरुजी काळजी करू नका, त्यांनी नुसता सुजाडा, पण आज मी त्यांना हात बी ठेवा नाही, पाय बी ठेवा नाही. गुरुजी म्हणले करशील का रे? असे जर मूर्ख शेती तू का म्हणायचे गुरु शिष्य जाण विठोबाची आण नरका जाती. म्हणून शिष्य अधिकारी असावा, गुरु अधिकारी असावे. म्हणून होळे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. शिष्याचं ते मनोगत पूर्ण करतात. मग साधक म्हणला महाराज बरोबर आहे, पण अलीकडे जर आपण पाहिलं लोक संतांची निंदा करतात, साधूची निंदा करतात, सत्ताकाराला नावं ठेवतात, कीर्तनकाराला नावं ठेवतात, भजनी लोकांना नावं ठेवतात. कोण यांना चांगलं म्हणतं? ज्ञानोबराय म्हणतात बाबा रे त्यांच्या निंदेला महत्त्व नाही, त्यांना किती निंदा करू द्या, पण श्रेष्ठी जे लोक आहेत ते मात्र वंदन करतात. हे चौथ्या चरणामध्ये सांगतात. वंचन करती नष्ट दुष्ट जन, वंचन करती जन नष्ट.
या लोकांच्या निंदेला काय महत्व आहे? वंचना करीती जनदुष्ट नष्ट, पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. श्रेष्ठी जे लोक आहेत ते सद्गुरूंना वंदन करतात. इतरांच्या निंदेला काय महत्व नाही. इतरांनी निंदा केली द्या, किती निंदा करू द्या. तुकोबरांची निंदा केली, नाव ठेवलं. देवना संसार तुका दुहीकडे चोर, नाथ माझ्या अंगावर यौवन अंगावर ये तुंकाला प्रसाद देव. तुकोबर अंगावर उकळतं पाणी टाकलं. लोकांनी त्रास दिला, निंदा केल्या, त्रास दिला. त्यांच्या निंदेला त्रासाला महत्व नाही. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. लोक कोणालाही नाव ठेवतात. तुका म्हणे जन दोही तोंडी सावा. कीर्तन ऐका तरी नाव, माळकरी व्हा तरी नाव ठेवा. करून करून भागला आणि लागला. तो भागून तरी लागला, पण याचं घरानं खपी चालणार तरी लागत. आता आम्ही कीर्तन काय लोक महाराज तुमचं बरं आहे हो, तुम्ही बी मारा हो. मला कोण नाही म्हणतं का? येत नाही. बरं घरी राहिलं 2-3 दिवस. आधी म्हणजे 8 दिवस आपल्या गावाला आहेत, बाबा आहेत. गेरी गेला आराम करते, 2-3 राहिले. मग बरं मला पाहिजे ते काय महाराज हात काय कुठे? मी गेलो तरी बोंब मारता, घर तरी बोंब मारता. तू कोबरा तेजून या जण भक्ती करा. तू का म्हणे हास्य जण नाही कांत येते. कसंही बघा लोक नावं ठेवतात. मग तू कोबरा डोंगरात गेले, काळ सारावा चिंताने. तिथे ते कळूच्या गंगाराम गेले, महाराज इथं रात्री तुम्ही राहतात, म्हैस पाहिली का? म्हणे का रे म्हशी पाय नाही का? आलो देव पावया करी साया न जरी आज नाशिवंत. देव पाव उंच ठाई उभे राहू. लोकांना कोणाला काय विचारायचं भानं राहत नाही. पूर्वी मी एकदा रेल्वे जात होतो, माझ्या बॅग होती. एकाने पाहिलं, या आप्पा बसा. त्याला असं तलाठी आप्पा आहे. मी पाहिलं बघ कीर्तन ऐकलं, ओळख बिळख कशाला. हळूच माझा बसलो. त्याने हळूच विचारलं, आप्पा तुम्हाला एवढ्या कथा जागा दिली, मी स्टेट बँकेकडे प्रकरण केलं आहे, प्रकरण काही मंजूर होत नाही. मी तर काय वायबार भेटणं हो, ज्यांना कटाय त्यांना वानूया. काय रे काबरं मंजूर होत नाही? साहेबांना सांगितलं तुमच्या उतारावर बोजा आहे, तो बोजा कमी करू आणा, तुमचं प्रकरण मंजूर करून. हापा बोजा कमी करण्याचं काय करावं लागेल? मी त्यांना सांग बाबा काय जास्त खर्च येणार आहे? बरं येईल म्हणे. किती खर्च येईल? अगोदर तुला आळंदीला यावं लागेल. आळंदी? ज्ञानेश्वर महासमाधीवर डोकं ठेवावं लागेल. मग तुम्ही काय कीर्तन काय बाबा आहे, तुला का डोळ्या फुटी या काय म्हणून मला नका माझं पाशी होतो प्रपंचाच्या विषयी. आता नाही काय कानी म्हणजे देवावी ना वाणी. लोक विचारत असतात कोणाला काय पता लागला. आता म्हणा होतं काय मला वय वेगळी कीर्तन आले भजन पुढे काय कशा तुमकडे चाललाय तुला कोण सांगा चाललाय नाही आमच्याकडे जो लोक चालले तू. म्हणून वंचना कैती जनदृष्ट नसतं. यांच्या निंदेला नाव ठेवायला महत्व नाही. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. श्रेष्ठी लोक सद्गुरूंना वंदन करतात. रामनामे करिता तेने तुळती भोपाश तो ये शरण श्री वशिष्ठास गुरु भक्तीचे सादर. भगवान रामचंद्र प्रभू की ज्यांच्या नावानं जेने तुळसी भवपाश असं सामर्थ्य ज्या प्रभू रामरायांच्या नामामध्ये आहे. पण भगवान प्रभू रामचंद्र तो ये शरण श्री वशिष्ठास गुरु भक्तीचे सादर. त्या प्रभू रायानं आपले सद्गुरू वशिष्ठ ऋषींना शरण जावं, त्यांची सेवा करावी. नवे नवे या सद्गुरूंच्या पायाची माती आपल्याला लागावी, पावन व्हावं अशी अपेक्षा देव करतात. देव इच्छेराजा चरणीची माती धावत चालती मागे मागे. चरणीची रज वंदी शूळ पाणी नाचते कीर्तनी त्यांच्या माता नामयाच्या पाठी चाले केशिराज. श्रेष्ठी लोक या सद्गुरूंचे वंदन करतात, त्यांची सेवा करतात. आणि म्हणून वंचना कैती जनदृष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. श्रेष्ठ लोक वंदन करतात. बाबा तो साधक म्हटला मला माऊली पटला मला, पण तुम्ही ज्या सद्गुरूचा महिमा सांगितला माऊली त्या सद्गुरूंच्या बद्दल तुमचं काय? माऊली म्हणता अरे बाबा माझं कशाला विचारतो, मी तर सद्गुरूंचा स्वतः दास झालेलो आहे. आता मला काही करणं शिल्लक राहिलं नाही. हे शेवटच्या चरणात ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानदेव म्हणे
ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास 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 नेने साधना सान काही नेने साधना सान काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी नेने साधनास आन काही नेने साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी धनी से दितेना संशयाची से दितेना संशयाची श्रेणी से दितेना संशयाची श्रेणी संशयाची से निषेधिना
ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास अनकाई. ज्ञानोबा म्हणतात, बाबा अरे माझं कशाला सांगतो, मी तर सद्गुरूचा दास झालेलो नाही. कारण परमार्थामध्ये अनुभव फार श्रेष्ठ आहे, अनुभव महत्त्वाचा. ज्ञानोबा म्हणतात, मी नुसतं तुम्हाला महिमा सांगत नाही, माझा अनुभव आहे, मी स्वतः सद्गुरूचा दास झालेलो आहे. परमार्थामध्ये अनुभव श्रेष्ठ आहे. भक्ती करताना, परमार्थ करताना अनुभव किती आला हे महत्वाचं आहे. एक तास उरला खटवांगार आहे, एका तासात त्याला देव भेटतो. आम्ही दररोज कीर्तन करतो, 1972 पासून कीर्तन करतो. 50 वर्ष झाले, वर झाले. पण स्वप्नात देव नाही, कांदा येतो पण देव नाही. म्हणून वर्षाला काय महत्व आहे, वर्षाला नाही, जातीला नाही, वयावर नाही, ज्ञानावर नाही. जातं वेत गोत कुळशीला माल, अनुभव महत्वाचा आहे. तर ज्ञानोबा म्हणतात, मी तुम्हाला नुसतं सांगत नाही, माझा अनुभव आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, मी स्वतः गुरुचा दास झाले. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची साधूचे संगती. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरलो गुरुकृपे. माझं हृदय हे सद्गुरू देणे ताईला संसार. म्हणून विषय अत्यादुर विवेकावरी माझा अनुभव आहे, मी स्वतः दास झालोय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, बाबा सद्गुरूच संसारातून तारून नेतात. सद्गुरू वाचून संसारी तारक नसे ती निष्ठांक अनुकोणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी चेती ज्ञानेश्वर. माऊली